4 मेला पश्चिम बंगालच्या विधानसभेचा निकाल लागला। या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आणि पुढच्या महिनाभरातच तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली। 2024च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूलचे 29 खासदार निवडून आलेले, मात्र त्यापैकी 2/3 म्हणजे तब्बल 20 खासदार पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन केला। पुढे हा गट नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच एनसीपीआय या प्रादेशिक पक्षात विलीन झाला। या पक्षानं सत्ताधारी एनडीएला आपला पाठिंबा सुद्धा जाहीर केला। आता 2/3 खासदार पक्षातून बाहेर पडल्यानं त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणं शक्य नव्हतं। थोडक्यात याकडे भाजपनं खेळलेला मास्टर स्ट्रोक म्हणून पाहिलं गेलं। भाजपला देशात लवकरच डिलिमिटेशन करायचंय, त्यासाठी संसदेत 2/3 बहुमत असणं आवश्यक आहे। हे बहुमत मिळवण्यासाठी भाजपकडून खासदारांची जुळवाजुळव केली जाते। मात्र आता भाजपच्या या सगळ्या स्ट्रॅटेजीला ममता बॅनर्जी यांनी मोठा धक्का दिल्याचं म्हटलं जातंय। तृणमूलचे जे 20 खासदार पक्ष सोडून गेले होते, त्यापैकी 3 खासदार माघारी फिरण्याच्या चर्चा सुरू झाल्यात। असं जर झालं तर सगळेच खासदार अपात्र ठरून भाजपचा हा प्लॅन फेल होण्याची शक्यता आहे। नक्की घडतंय काय? तृणमूलचे खासदार माघारी येण्याच्या चर्चा का सुरू झाल्यात? यामुळे भाजपचा प्लॅन कसा फेल होतोय? या सगळ्याचा डिलिमिटेशनवर नक्की काय परिणाम होईल? सगळा विषय समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर मंगळवारी 4 ऑगस्टला राजधानी दिल्लीत एनडीएची मंगल मिलन बैठक झाली। या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष नितीन नबीन असे सगळे मोठे नेते उपस्थित होते। मात्र या मीटिंगला तृणमूल मधून एनसीपीआय मध्ये गेलेले 3 खासदार अनुपस्थित राहिले। हे खासदार होते युसुफ पठाण, अबू ताहेर खान आणि खलीलुर रहमान। महत्त्वाचं म्हणजे हे 3ही खासदार मुस्लिम आहेत आणि हे तिघेही पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद या जिल्ह्यातून येतात। या 3 खासदारांची अनुपस्थिती आणखी एका कारणामुळे चर्चेत राहिली, कारण हे तिघे 28 जूनला झालेल्या एनडीएच्या बैठकीला सुद्धा अनुपस्थित राहिलेले। थोडक्यात या 3 खासदारांनी एनडीएची सलग दुसरी मीटिंग चुकवली, ज्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आलंय। 4 ऑगस्टच्या मीटिंगला अनुपस्थित राहिल्यानंतर खासदार अबू ताहेर खान यांनी संसदेच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। अबू ताहेर म्हणाले, आज एनडीएची बैठक होती, पण आम्ही तिघे तिथे गेलो नाही। आम्ही एनडीएच्या सोबत नाही आणि आम्ही भाजपमध्येही जाणार नाही। आम्ही मुस्लिमांच्या विरोधात असलेल्या कोणत्याही निर्णयाला पाठिंबा देणार नाही। खरं तर सुरुवातीला टीएमसी मधून एनसीपीआय मध्ये गेलेल्या सगळ्या 20 खासदारांनी एनडीएला समर्थन देण्याचं जाहीर केलेलं। खासदार काकोली घोष या बंडखोर खासदारांचं नेतृत्व करतायत। त्यांनी पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी हे 20 खासदार एनडीएला समर्थन देतील असं जाहीर केलं होतं। मात्र आता त्यापैकी 3 खासदारांनी ते एनडीएला समर्थन देणार नाही असं जाहीर केल्यानं मोठा पेच निर्माण झालाय। आता बंडखोर खासदारांमध्येच फूट पडत असल्याचं म्हटलं जातंय। पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे 3 खासदार एनडीएच्या बैठकीला अनुपस्थित राहिले, मात्र त्यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थिती लावली। सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी दिल्लीच्या बंगा भवन इथे सगळ्या 20 खासदारांना लंचसाठी बोलावलेलं। तृणमूलचे सगळे 20 बंडखोर खासदार या लंचला उपस्थित राहिले। मात्र असं असलं तरी 3 खासदार एनडीएच्या बैठकीला उपस्थित का राहिले नाही हा मूळ मुद्दा आहे। एवढंच नाही तर या खासदारांनी ते एनडीएला समर्थन देणार नाही असं जाहीर केल्यानं सर्व 20 खासदारांचं भविष्य धोक्यात आल्याचं बोललं जातंय। कारण झालंय काय तर टीएमसीच्या 20 खासदारांनी एनसीपीआय पक्षात प्रवेश केला असला तरी त्यांच्या विलीनीकरणाला अजून लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत मान्यता दिलेली नाहीये। लोकसभेच्या पटलावर अजूनही या खासदारांची नोंद तृणमूलचे खासदार अशीच आहे। लोकसभेच्या वेबसाईटवर सुद्धा ते तृणमूल खासदार म्हणून दाखवले जात आहेत। महत्त्वाचं म्हणजे हे खासदार जेव्हा पावसाळी अधिवेशनात भाषणासाठी उभे राहिले तेव्हा टीव्हीवर त्यांच्या नावापुढे तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार असं लिहिलं होतं। सगळा खेळ होतोय तो इथेच। लोकसभा अध्यक्षांनी अजून या 20 खासदारांच्या गटाला मान्यता दिलेली नाहीये, त्यामुळे सध्या टेक्निकली हे तृणमूलचेच खासदार आहेत। आता समजा या 20 पैकी हे 3 खासदार माघारी फिरले तर मोठा खेळ होऊ शकतो, कारण यामुळे बंडखोर खासदारांची संख्या 17 एवढी होईल। अपात्रता टाळण्यासाठी 2/3 आकडा 20 एवढा आहे। जर 20 पेक्षा कमी खासदार वेगळे झाले तर सगळेच खासदार अपात्र ठरतील। थोडक्यात या 3 खासदारांच्या भूमिकेवर सगळ्या 20 खासदारांचं भविष्य हे अवलंबून आहे। त्यामुळेच ही घटना मोठी मानली जाते। महत्त्वाचं म्हणजे मागच्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोर खासदार त्यांच्या संपर्कात असल्याचे दावे केलेत। तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सौगत रॉय यांनी आज बुधवारी एक मोठा दावा केलाय।
ते म्हणाले की बंडखोर खासदार त्यांच्या संपर्कात आहेत आणि ते पक्षात परतण्याचा मार्ग शोधतायत. एवढंच नाही तर तृणमूलचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष यांनी सुद्धा एक मोठा दावा केलाय. पक्षाचे 6 बंडखोर खासदार आणि अर्ध्यापेक्षा जास्त बंडखोर आमदार ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात आहेत. त्यांना तृणमूलमध्ये परत यायचंय असा धक्कादायक दावा कुणाल घोष यांनी केलाय. त्यातच 3 बंडखोर खासदारांनी ते एनडीएला समर्थन देणार नाही असं वक्तव्य केलं. त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांनी मोठा गेम केला का अशा चर्चा सुद्धा सुरू झाल्या आहेत. आता मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे तृणमूलचे 3 बंडखोर खासदार खरंच माघारी येऊ शकतात का? तर सध्या तृणमूलच्या ज्या 3 खासदारांच्या माघारी फिरण्याच्या चर्चा सुरू आहेत ते 3ही खासदार मुस्लिम समाजाचे आहेत. युसुफ पठाण हे बहरामपूरचे खासदार आहेत, अबू ताहिर खान हे मुर्शिदाबादचे खासदार आहेत, तर खलीलुर रहमान हे जंगीपूरचे खासदार आहेत. हे 3ही मतदारसंघ पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात येतात. मुर्शिदाबाद हा असा जिल्हा आहे जिथली 66% जास्त लोकसंख्या ही मुस्लिम आहे. या खासदारांना भीती आहे की जर ते भाजपसोबत गेले तर त्यांचा बहुसंख्य मतदार नाराज होऊ शकतो. ही नाराजी त्यांना पुढच्या निवडणुकीत जड जाऊ शकते. त्यामुळे ते आता भाजपसोबत जाणं टाळत असल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत ते तृणमूल काँग्रेसमध्ये परत येण्याचा मार्ग सुद्धा निवडू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार टीएमसीच्या या 20 बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला मान्यता मिळण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. कारण तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी या सर्व खासदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका लोकसभा अध्यक्षांकडे सादर केली आहे. आता या विलीनीकरणाला मान्यता मिळण्याआधी जर हे 3 खासदार तृणमूलमध्ये परत आले तर इतर 17 खासदारांची मोठी अडचण होऊ शकते. अपात्रता टाळण्यासाठी त्यांच्या पुढे सुद्धा टीएमसी मध्ये परत येण्याशिवाय दुसरा पर्याय हा शिल्लक राहणार नाही. यामुळेच आता गेम फिरल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एकंदरीतच तृणमूलच्या 20 बंडखोर खासदारांचं भविष्य अजूनही अधांतरी आहे. या बंडखोर गटाच्या विलीनीकरणाला अजून लोकसभा अध्यक्षांची मान्यता न मिळाल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची भीती आहे. त्यातच आता काही खासदार माघारी येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. खरं तर भाजपला या पावसाळी अधिवेशनात नारी शक्ती विधेयक संसदेत आणायचं होतं. या माध्यमातून सरकारला देशात डिलिमिटेशन करायचंय. हे विधेयक पास करण्यासाठी भाजपकडून खासदारांची जुळवाजुळव केली जाते. मात्र त्याआधीच तृणमूलच्या बंडखोर खासदारांमध्ये फुटीची शक्यता निर्माण झाल्यानं भाजपचा सगळा गेमच फिरण्याची शक्यता वर्तवली जाते. जर हे खासदार तृणमूलमध्ये परत गेले तर भाजपचं डिलिमिटेशनचं ध्येय पूर्ण होणं अवघड आहे. कारण तृणमूलचे सगळे 20 खासदार जरी एनडीए मध्ये राहिले तरी एनडीएचं संख्याबळ 2/3 होत नाही. यासाठी भाजपला डीएमके सारख्या पक्षांची मदत घ्यावी लागते. त्यातच जर टीएमसीचे खासदार परत माघारी फिरले तर एनडीएचा आकडा आणखी खाली येईल. या परिस्थितीत एनडीए साठी 2/3 बहुमत गाठणं जवळपास अशक्य आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तृणमूलचे 3 खासदार माघारी फिरतील का? यामुळे भाजपचं डिलिमिटेशनचं स्वप्न गणणार का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.